मित्रांनो, नवीन आपलं वर्ष, नवीन सेमिस्टर सुरू होतंय. सो इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग नेमकी काय, आपले फ्युचर, जॉब आणि डिग्री या रिलेटेड ज्या ट्रू फॅक्ट्स आहे त्या रिअल टाइम तुमच्या आमच्यात आपण बोलण्यात असता आपण जे ॲझम करतो या रिअल आणि बेसिक लेवलला येऊन खऱ्या 5-6 ट्रूथ मी तुम्हाला इथे एक्सप्लोर करणार आहे. मित्रांनो, खूप जास्त हा अशा लेवलला नाही, आपल्या सोप्या लेवल, जसं तुम्ही एकमेकांमध्ये मित्रांमध्ये गप्पा मारताना ज्या रिअलिटी बाहेर येतात ना, त्या 5-6 रिअलिटी जे ॲज अ प्रोफेसर मला माहिती आहे पण त्या मुलांना माहिती नाही, त्या मी इथे एक्सप्लोर करणार. येस. सो पहिलं ट्रूथ आहे, डिग्री ही केवळ सुरुवात आहे. मित्रांनो, आपण इंजिनिअरिंगला आलो, इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट करू, सगळ्या गोष्टी करू. सो डिग्री म्हणजे हे काय की तुमच्या जॉबच्या एका खेळामध्ये आपली जस्ट एंट्री झाली. मग डिग्री ही महत्वाची आहे, त्यासोबत आपल्याला वेगवेगळ्या स्किल शिकणं, स्वतःला डेव्हलप करणं, अशा कितीतरी गोष्टी का ज्या आपल्याला जमल्या पाहिजे आणि या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या खेळामध्ये त्या आपण आत्मसात करत जायच्या. एन्जॉयमेंट पण करायची, अभ्यास पण करायच्या, स्किल्सवर पण काम करायचं. लक्षात ठेवा, एन्जॉयमेंट, स्टडी अँड स्किल्स तिन्ही गोष्टी सोबत चालल्या की इंजिनिअरिंग करायला मजा येते आणि एकदा डिग्री झालं की काहीतरी भारी करता येतं. सेकंड आहे, मार्क्स पेक्षा महत्व जास्त स्किल्सला आहे. मित्रांनो, आता इथे तुम्ही म्हणता सर तुम्ही 2 वेने बोलताय, कधी कधी म्हणता टॉपर व्हा, कधी कधी म्हणता स्किल्स मिळवा. दोन्ही एक्सप्लेन करतो बघा. पहिला आला सीजीपीए प्लस स्किल्स. ओके, आता याच्यामध्ये काही मुलाला समजा सीजीपीए 9.6 आहे पण त्याला स्किल 0 आहे ना, सो त्याचा उपयोग नाही ना. नुसता सीजीपीने काय झालं, त्याला चांगल्या कंपनीमध्ये एंट्री भेटली पण तिथे जाऊन तो परफॉर्म नाही करला, बाहेर आला. आता नेक्स्ट कंडिशन घेऊया, एखाद्याला सीजीपीए 6.9 आहे पण स्किल्स चांगले, आता हे पण 0 आहे कारण त्याला चांगल्या कंपनीत एंट्री नाही भेटत आहे ना, त्याला छोट्या छोट्या कंपनीत त्याला एंट्री भेटते, मग तो स्किल्सवर येतो आणि मग त्याला कुठे एक्सपिरियन्स घेऊन मग चांगल्या कंपनीत जावं लागतं. म्हणजे त्याचा पण प्रवास लॉंग झाला. आता पुढचा बघूया की ज्याचा सीजीपीए पण स्ट्रॉंग आहे आणि स्किल्स पण जबरदस्त आहे किंवा ॲव्हरेज सीजीपीए आहे चांगला आणि स्किल सेट पण आहे, ही केस ज्याच्याकडे आहे तो बेस्ट आहे. कारण सीजीपीए काय करेल, चांगल्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बसण्यासाठी जो पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे तो क्रॅक करून देईल आणि स्किल्स आहे एकदा क्रॅक करणारे आपल्यासोबत समजा वर्गात 60 पोरं होते, 60 पैकी सीजीपीए चांगला झालेले आपल्यासोबत 30 पोरं आले, 30 मधून पण आता कुणाला घेणारे ज्यांचं स्किल्स चांगले. सो दोन्ही गोष्टी समांतर आहेत. सो नुसते मार्क्स पण महत्वाचे नाही आणि नुसते स्किल्स पण नाही, दोन्ही गोष्टी सोबत चालू जायच्या. क्लिअर आहे. सो आता मी जसं म्हटलं सुरुवातीला, डिग्री ही सुरुवात आहे. सुरुवातीला मी 3 तत्व दिले होते. एन्जॉयमेंट, इंजिनिअरिंग आहे, तरुण आहे, भारी वय आहे, 16 वर्ष धोक्याचं आहे. सो आपल्याला जे एन्जॉयमेंट आहे ते पण जमलं पाहिजे, मार्क्स पण आले पाहिजे आणि स्किल्स पण आले पाहिजे. क्लिअर झालं इथे. पुढे या. पहिली, नोकरी सर्वस्व नसते. म्हणजे काय होतं, जसं भरपूर वेळा मुलांना काय होतं की मार्क कमी पडतात त्यामुळे चांगली नोकरी भेटत नाही. ओके, मग ह्या केसमध्ये पहिली नोकरी भेटली, समजा साधी भेटली, या कंडिशनला आलो, साधी नोकरी भेटली, आपल्याला टॉप लेवलला जायला, या लेवलला जायला भले डायरेक्ट, काही मुलं डायरेक्ट जाताय ना या लेवलला, भले तुला 2-3 वर्ष लागतील, कारण 1 वर्ष धरू आपण, 1 ते 2 वर्ष लागू शकतात तुला. आता तुझे मार्क चांगले नव्हते म्हणून चांगल्या कंपनीत गेला नाही, पण स्किल्स चांगले आले, स्किल चांगले आल्यामुळे तिथे परफॉर्म केलं, स्वतःला शिकून घे कंपनी काय काय नाही, स्किल सेट काय. कारण एकदा मार्क फक्त पहिल्या नोकरीला लागतात, तिथून एंट्री झाली, स्किल डेव्हलप झाले की तुझ्या प्रोजेक्टवर काम झालं, चांगला एक्सपिरियन्स आला की मग तू ह्या लेवलला जातोच आहे. ऑब्विसली या लेवलला जातो आणि मग तू काही करू शकतो, मग तू टॉप लेवलची पण नोकरी घेऊ शकतो. सो पहिली नोकरी कशी भेटेल वगैरे टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही नसतं, आपोआप माणूस 100 कंपन्या बदलतो. यस. सो एवढं काही घाबरायचं नाही. नेक्स्ट, सरकारी नोकरी वर्सेस खाजगी नोकरी. सो दोन्ही पण बेस्ट आहे असं काही नाहीये, पण सध्या मी सांगेल सरकारी नोकरी आपण म्हणतो सिक्युअर आहे, मग चांगली पोरगी भेटते, लग्न होतं, खाजगीमध्ये परमनंट होत नाही वगैरे वगैरे गोष्टी. दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, ज्याला जिथे जिथे इंटरेस्ट आहे तिथे करावं. पण मी आत्ताच्या कंडिशनला सांगेल तर सरकारी नोकरी येते स्पर्धा परीक्षेमधून आणि नावातच स्पर्धा असल्यामुळे 100 जागांसाठी 1 लाख फॉर्म आलेले असतात, तुम्हाला माहिती. सो इट इज डेंजरस. त्या स्पर्धेत उतरायचं असेल तर हरकत नाही, नाही तर बेस्ट ऑप्शन आहे 30-40 हजारावर जरी तू स्टार्टिंग केली खासगी नोकरीमध्ये तर आरामात तू 1-2 वर्षात 50-60 हजार 1 लाखावर आरामात पोहोचून जातो. येस. सो चॉईस युअर. आणि 5 एकाच गोष्टी अवलंबून राहायचं नाही. म्हणजे डिग्री करताना मी सांगितलं 3 गोष्टी तुला फॉलो करायच्या. एन्जॉयमेंट पण करायची, कारण ऑब्व्हियसली आयुष्यात पुन्हा जसं लग्न होत नाही, लग्न एकदाच होतं ना म्हणता ना माणसं, त्यामुळे
माणसं ऐश करून घेतात, भारी लग्न करून घेतात. तसंच डिग्री एकदाच होते, ते दिवस पुन्हा येत नाही. मग असं नको वाटायला 10 वर्षांनी मित्र भेटले यार, गेले ते दिवस, राहिले आठवणी, काही केलंच नाही असं नाही. एन्जॉयमेंट पण करायची. सेकंडरी तुझे मार्क्स पण मिळवायचे आणि थर्ड तुला स्किल्स पण वाढवायचे. सगळ्या गोष्टी. मग स्किल्स मध्ये काय आलं की ऑब्विसली अभ्यास करतोय, अभ्यासमध्ये अजून काय काय भारी करू शकतो, कशा प्रकारे मी टॉप करू शकतो. स्किल्स मध्ये काय आलं, सध्या काय चालू आहे, आपल्या फील्डमध्ये काय चालू आहे, काय टेक्नॉलॉजी येत आहे, त्या रिलेटेड सर्च करणं, त्या रिलेटेड कुठले सिनियर वगैरे आहेत त्यांना भेटीगाठी घेणं, कॉन्टॅक्ट जमून ठेवणं, या गोष्टीवर स्वतःला डेव्हलप करणं. अभ्यासात पण करणं, स्वतःला डेव्हलप पण करणं आणि एन्जॉयमेंटच्या वेगवेगळ्या गोष्टी, फिरणं वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी तुला माहिती, मला काय सांगायचं, सगळ्या तू फॉलो करणं. यस. आणि लास्ट फॅक्ट आलं आपलं बोनस टिप आहे कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल. ऑब्विसली जेव्हा तू या 5व्या गोष्टीवर काम करतो, ही 6 जी गोष्ट आहे ती आपोआप तयार होते. आपलं कम्युनिकेशन वाढायला लागतं, आपले सॉफ्ट स्किल वाढतं, आपला ऊर्जा वाढते, आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपण याला भेट त्याला भेट केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो, आपण लोकांना डायरेक्टली फेस करतो आणि एक बेस्ट लेवलचा इंजिनियर बनतो. कारण 3 गोष्टी आल्या ना, एन्जॉयमेंट तर आरामात होते, कॉन्फिडन्स वाढतो, सॉफ्ट स्किल वाढतं, कम्युनिकेशन वाढतं. मार्क आले, कॉन्फिडन्स वाढतो, कम्युनिकेशन वाढतं, आपला आत्मविश्वास वाढतो, आपण टेक्निकली स्ट्रॉंग होतो. आणि स्किल्स आले की ऑब्विसली रिअल टाइम आपल्या वर्कआउटमध्ये, जॉबमध्ये आपण भारी बनतो आणि चांगले पगार कमवतो. सो मित्रांनो, ह्या वेळेने इंजिनिअरिंगचे जे ट्रूथ होते, ट्रूथ मी तुला आज एक्सप्लेन केले आहे. 6 गोष्टी सोप्या सोप्या आहे, ज्या तू आणि मी, तुझे वडील वगैरे जे तुम्ही डिस्कस करता त्याच गोष्टी सांगितल्या. पण सेमिस्टर सुरू झालंय त्यामुळे या व्हिडिओची मला वाटलं गरज आहे. तुला आयडिया क्लिअर झाल्या काय काय करायचंय, आता तुला वर्षभरात त्या आयडिया क्लिअर करून दिल्या. आता अभ्यासाला लाग, 3 गोष्टीवर, एन्जॉयमेंट, स्टडी आणि स्किल सेट, तिघांवर काम सुरू कर आणि बेस्ट इंजिनियर नक्की बनशील. आणि अभ्यास करायचा आहे, चांगला इंजिनियर बनायचं, टेन्शन नाही घ्यायचं तर पर्पल ऍड ऍप्लिकेशन आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. सबस्क्रिप्शन मॉड्यूल आहे, जो विषय अवघड वाटतो, सीजीपीए वाढवायचा आहे, त्याचं सबस्क्रिप्शन घे. त्याचे रेकॉर्डेड लेक्चर कोर्सेस बघ, ज्याच्यात पेपर सोल्युशन, नोट्स, आयएमपी लेक्चर, व्हिडिओ सगळं दिलंय. तेवढंच करायचं बस. आरामात तुझे मार्क वाढतील. मार्क वाढला म्हणजे कॉन्फिडन्स येईल, सॉफ्ट स्किल पण बनतील आणि चांगला सीजीपीए बनेल. एन्जॉय करायला लागशील, टेन्शन फ्री होशील. ओके, बाय.